गाडी आतमध्ये आहे, या गाडीमध्ये एबी फॉर्म होते, आमदार राहुल ढिकले त्या गाडीमध्ये होते, त्यानंतर आमदार सीमा हिरे त्या गाडीला अडवल्या, सीमा हिरेंनी ती गाडी रस्त्यात अडवली आणि सीमा हिरे त्या गाडीमध्ये बसल्या। त्या गाडीमध्ये निलेश बोरा होते, भाजपचे शहराचे अध्यक्ष त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि अगोदरच हे होते, मात्र त्यांना या ठिकाणी रोखण्यात आलं। मात्र आमदार सीमा हिरे यांनी ती गाडी रस्त्यात अडवली आणि आमदार सीमा हिरेंनी त्या गाडीचा ताबा घेतला आणि त्या देखील त्या गाडीत बसल्या। त्यानंतर काही उमेदवार त्या गाडीचा पाठलाग करत होते, त्यांना उमेदवारी अर्ज पाहिजे होता, ते त्या ठिकाणी त्या गाडीचा पाठलाग करत होते आणि या ठिकाणी एबी फॉर्मची पळवापळी होतीये। अशा प्रकारची भीती। ताई, तुम्हाला एबी फॉर्म मिळालेला नाही, तुम्ही विद्यमान नगरसेवक? मी विद्यमान नगरसेविका आहे, अजून मला एबी फॉर्म मिळाला नाहीये। पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे 25 वर्षापासून। आज मी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस आहे आणि पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जर असं होत असेल तर मला वाटतं हे थोडंसं, मला सुद्धा खूप वाईट वाटतं या गोष्टीचं। पण एबी फॉर्मची अशा पद्धतीने पळवापळवी, रस्त्यावर असा राडा, हे तर काही मला माहिती नाही एबी फॉर्मची पळवापळवी झाली, पण मला वाटलं आता एवढा लेट होत आहे, 3 वाजेपर्यंत आपली मुदत आहे, तरी आपल्याला अजून एकही कॉल आलेला नाही पक्षाकडनं, म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे, परंतु अजूनही काहीच दिसत नाही चित्र। तुम्हाला काय सांगितलं? पण मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही, का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाही? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र। नवीन लोक भरपूर आलेले आहेत, आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? आता नवीन लोक भरपूर आलेले आहेत, आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे। भाऊ, आतमध्ये कोण कोण आहे नेमकं? तुम्ही मला काहीच कल्पना नाही, मला काही कल्पना नाही, तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? संघटना न्याय देईल कल्पना नाही। मग तुम्ही त्या गाडीत बसला होता डॉक्टर साहेब? आमदार सीमाताई हिरे होत्या। मग त्या गाडीत अचानक बसला? दादा, तुम्ही पण त्या गाडीत होता? दादा, तुम्ही पण त्या गाडीत होता? काय नेमकं घडलं? आमदार सीमा हिरे यांचे चिरंजीव आहे, जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, आपण बघतो ही धक्काबुक्की, अशा पद्धतीने हा गेट जो आहे तो अशा पद्धतीने तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। नितीन निगळ हे देखील उमेदवार आहे, आपण बघतोय हा राडा नाशिकमध्ये सुरू आहे। नाशिकमध्ये प्रचंड गोंधळ, प्रचंड राडा जो आहे तो अशा पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही प्रचंड घोषणाबाजी। आता गेटमध्ये हा जो बंगला आहे तो एक डॉक्टर विजन नावाचे आहेत, त्यांचा हा बंगला आहे आणि तो बंगला जो आहे त्याच्या बंगल्यावरती अशा पद्धतीचा राडा जो आहे तो आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। हा गेट जो आहे तो तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। ही सगळी दृश्य आहे नाशिकमधली। एकूणच प्रचंड गोंधळ, प्रचंड राडा जो आहे तो भाजपच्या या उमेदवारी वाटपावरून, एबी फॉर्म वाटपावरून झाल्याचा दृश्यांमध्ये पाहायला मिळते। कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहे। ज्या फार्म हाऊसवर हा विजन फार्म नावाचा बंगला आहे आणि या विजन फार्म बंगल्याच्या बाहेर हा सगळा राडा जो आहे तो सुरू आहे आणि हा जो राडा आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। हा सगळा राडा जो आहे तो या सगळ्या बंगल्याच्या परिसरामध्ये आहे। ताई, तुम्हाला देखील उमेदवारीचा शब्द दिला होता, नेमकं काय घडलं? 2 मिनिटं दादा बोलते ना। ताई, काय घडलं नेमकं? काय घडलं? काहीच नाही, आता काहीच माहित नाही। लक्ष्मणराव, तुमची उमेदवारी अर्ज कुठे आहे? आमचे उमेदवार आहेत, सगळं सांगतो, 2 मिनिटं फक्त भाऊंना भेटू द्या। भाऊ पण एबी फॉर्म तुम्हाला दिले नाही? दिले नाही अजून, का नाही दिले? आता हे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देतील। तुम्हाला काय शब्द दिला होता? उमेदवारी आम्ही 32 वर्ष आले। आपण बघतोय अशा पद्धतीने गेटवर लाथा बुक्या मारल्या जात आहे। प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला आहे। आपण बघतोय प्रचंड संताप जो आहे, लाथा मारताय अशा पद्धतीनं जोरदार उड्या मारल्या जात आहे। ही सगळा राडा आपण बघतोय, गेट तोडून आतमध्ये हे सगळे घुसलेले आहे आणि एकूण प्रचंड गोंधळ, प्रचंड राडा जो आहे तो भाजपचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून नाशिकमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। हे सगळे निष्ठावान कार्यकर्ते आहे, गेली अनेक वर्ष पक्षासाठी काम करत आहेत, ते अखेर या बंगल्यामध्ये घुसलेले आहे। गेट तोडले आहे, गेट तोडून हे आतमध्ये घुसलेले आहे। आतमध्ये भाजपचे पदाधिकारी आहे, आपण बघतोय घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। आतमध्ये भाजपचे शहराध्यक्ष, 2 आमदार आतमध्ये आहे आणि एकूण हा सगळा राडा जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। नाशिक मधली ही सगळी दृश्य आहे, बंगल्यामध्ये आतमध्ये हे थेट घुसलेलं आहे। आपण बघतोय आपल्या सोबत निलेश बोरा आहे। काय नेमकं घडलं? काही नाही, सगळं व्यवस्थित होईल। थोडंसं आपण बघतोय अशा पद्धतीनं आमदारांना
एबी फॉर्म वरून भाजपमध्ये राडा झाला असल्याचं पाहायला मिळतंय. एबी फॉर्मची पळवापळवी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सीमा हिरे आणि इतरही आमदार त्या बंगल्यात गेलेत आणि एबी फॉर्मचं वाटप करण्यात येतंय. मात्र ज्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाहीये ते कार्यकर्ते, ते पदाधिकारी गेट तोडून या बंगल्यामध्ये शिरलेत. जोरदार घोषणाबाजी देखील तिथे होत असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमधील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर सध्या पाहायला मिळतो. एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार आक्रमक झालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. गेट तोडून कशा पद्धतीनं हे इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते या बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत. एबी फॉर्म मिळवण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. नाशिकमध्ये भाजपच्या एबी फॉर्म वरून राडा झालेला आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. कारण इतके वर्ष पक्षासाठी काम करून देखील जर उमेदवारी दिली जात नसेल तर त्याचा फायदा काय, असं या कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नाशिकमध्ये ही थेट दृश्य. 2 कोटी रुपये घेऊन तिकीट दिले यांनी. निष्ठावंताला न्याय का नाही? 22 वर्षापासून काम करतोय माझा भाऊ पक्षामध्ये. न्याय भेटलाच पाहिजे. नाही भेटलं काय भूमिका असेल? काय भूमिका? पक्ष ठरवल ती भूमिका राहील आमची. आपण बघतोय एबी फॉर्म आहे ते या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या एबी फॉर्मवर अशा पद्धतीने सह्या केल्या जात आहे. हे एबी फॉर्म आपल्याकडे आहे. हे काय नेमकं एबी फॉर्म कुणाचे? सुरेश, मला फक्त लिहायची जबाबदारी दिली. कोणाचे फॉर्म लिहिले तुम्ही? फक्त लिहिण्याची जबाबदारी दिली. आपण हा सगळा राडा बघतोय. प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. भाजप पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा हा सगळा राडा, सगळा गोंधळ या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बंद दराड हा सगळा खेळ या ठिकाणी सुरू आहे. इच्छुकांना डावललंय अशा प्रकारचा आरोप जो आहे तो केला जातो आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला होता. आणि एकूण जर बघितलं तर आमदार सीमा हिरे यांचे पती महेश हिरे देखील या ठिकाणी, आपण त्यांच्याशी बोलूया. काय घडलं आणि काय? मी आता तुमच्या बरोबर मला ही माहिती घेऊन आमदार सीमा हिरेंना देखील डावललं होतं का? आमदार सीमा हिरे देखील असं काही घडलं काय, कोणाची काही नाराजी काम केलंय. इच्छुक खूप झाले. भाजपकडे खूप ओढा आहे लोकांचा. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गोष्टी होणार. सगळं व्यवस्थित होईल. आणि भारतीय जनता नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे नाशिकमधली दृश्य तर दुसरीकडे पुण्याची दृश्य आहेत. नाशिकमध्ये सध्या भाजपच्या एबी फॉर्म वरून राडा झालेला आहे तर पुण्यामध्ये देखील काही कार्यकर्ते शिवसेनेचे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पुण्यातली दृश्य दुसरी आपण पाहतोय. 3 आमदार हे एबी फॉर्म घेऊन या बंगल्यामध्ये रवाना झालेत नाशिकमध्ये आणि त्यांचं पाठलाग करत अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी या बंगल्यामध्ये अक्षरशः गेट तोडून आतमध्ये शिरलेले आहेत आणि आपल्यालाच एबी फॉर्म मिळावा अशी इच्छा असलेले हे उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार त्यांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळालं. नाशिकमध्ये एबी फॉर्म साठी हा राडा झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. इतके वर्ष पक्षासाठी काम करून देखील जर न्याय मिळत नसेल तर त्याचा फायदाच काय, असं या इच्छुक उमेदवारांचं म्हणणं आहे. ही थेट दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय. नाशिकमध्ये एबी फॉर्मची पळवापळवी करण्यात आली आहे. अरे 2 मिनिट आम्हाला काम तर करू द्या. काम करू द्या. काम काही झालेलं नाही. नाही असं अजिबात नाहीये.